कागल तालुक्यातील मुरगुड इथं रविवारी एक विवाह सोहळा होता। साखरपुडा होऊन लग्नाचे विधी सुरू असतानाच ऐनवेळी मुहूर्तावर बोहल्यावर चढण्यास नवरीनं नकार दिला। त्यामुळे नवरदेवाच्या कुटुंबियांमध्ये एकच खळबळ उडाली। एजंटच्या माध्यमातून ठरलेल्या या लग्नात वाद सुरू झाला आणि लग्नाची वरात थेट मुरगुड पोलीस ठाण्याच्या दारात गेली। या प्रकाराची अजूनही चर्चा सुरू आहे। मुरगुडमधील मुलगा आणि इचलकरंजीतील मुलगी यांचं काही दिवसांपूर्वी लग्न ठरलं। त्यासाठी सोनाळी आणि इचलकरंजीतील तिघा एजंटांनी मध्यस्थी केली होती। या लग्नाच्या तयारीसाठी नवरदेवाच्या घरी गेल्या 3 दिवसांपासून मोठ्या उत्साहात कार्यक्रम सुरू होते। पारंपरिक पद्धतीनं घुगुळ, हळद असे विधी पार पडले, तर ढोल ताशांच्या गजरात रविवारी दुपारी लग्नाचा मुहूर्त जवळ आला। मुरगुडमधील या लग्नासाठी मुलाचे नातेवाईक, पाहुणे आणि आप्तेष्ट मोठ्या संख्येनं उपस्थित होते। जेवणाची तयारी झाली होती। नवरदेव बोहल्यावर चढला, पण नवरीला मंडपात आणत असताना तिनं अचानक "मला हे लग्न करायचं नाही" असं स्पष्ट सांगितलं। या प्रकारामुळे लग्न मंडपात एकच खळबळ उडाली। अक्षता पडण्यापूर्वीच अचानक नवरीनं लग्नाला नकार दिल्यानं मुलाकडचे लोक चिडले। त्यातून दोन्ही कुटुंबियांमध्ये गोंधळ उडाला। शेवटी दोन्ही बाजूंचा लवाजमा थेट मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये पोहोचला। रविवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात वादावादी सुरू होती। या घटनेमुळे लग्न जुळवण्यासाठी काम करणाऱ्या एजंटांची भूमिका, त्यातून होणारे फसवणुकीचे प्रकार याबाबत चर्चा सुरू झाली। अनेकदा योग्य माहिती न घेताच एजंटांकडून गडबडीनं लग्न ठरवलं जातं। त्यातून अनेक कुटुंबांचं आर्थिक आणि मानसिक नुकसान होत असून काही वेळा जीवघेणे संघर्ष होत आहेत। त्यामुळे विवाह व्यवस्थेतील बदलते प्रवाह चिंताजनक आहेत।